माजी अध्यक्ष आदरणीय रामभाऊ, संघटनेचे अध्यक्ष मान्य सीताताई, आपल्या संघटनेची कन्या, वसईच्या विधानसभेचं प्रतिनिधित्व करणारी सोनू, दत्तूभाऊ, अशोक, सुरेश कामत, नवीन, सुलतानभाई, बाळाराम, सुरेश, कैलाश, प्रकाश, गणेश, शरद पाटील, ते माझे पाठराखे असल्यामुळे मला दिसले नाही, आणि माझ्या संघटनेच्या सर्व भावांनो, बहिणींनो, या सर्वांनी ज्यांनी माझ्याबरोबर माझ्या आयुष्यात संघटनेचा प्रवास केला, ते सर्व जीवाभावाचे सहकारी, जे लाडक्या भावांनो, बहिणींनो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय असेल, सर्वात महत्त्वाचं काय असेल, माझ्या लाडक्या मुलांनो आणि मुलींनो, आपल्याकडे एक गाणं मला आठवलं, या लाडक्या मुलांनो, आम्ही लहानपणी होतो, माहिती का तुम्हाला? म्हणा बरं, म्हणा. तुम्ही नवहिंदवी युगाचे, तुम्हीच शिल्पकार, नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. तुम्हाला सलाम. तुमचं सर्वांचं लक्ष आहे का माझ्याकडे? मी साथ दिली तर तुम्ही काय द्याल? मी तुम्हाला साथ दिली तर तुम्ही मला काय द्याल? मी तुम्हाला साथ दिली तर तुम्ही मला काय द्याल? आय लव्ह यू. व्हेरी गुड. नक्की? माझं तुमच्यावर खूप प्रेम. नक्की आहे? परीक्षा घेऊ? बघा, रात्री 2 वाजता. मी निशाचर आहे, रात्री 2 वाजता पण तुमच्या स्वप्नात येईल. मला सुरेश, गणेश आणि संघटनेचे अध्यक्ष सीता, बाळाराम, विजय, कैलाश, गणेश, विजय, सर्वांना मला तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत. सोनू म्हणाली ते खरं आहे की मला भेटी वाढदिवसालाच नाही, अनेक वेळा अनेक भेटी मिळाल्या. त्या कुठे गेल्या मला माहिती, पण आज जी भेट दिली आहे त्याचं मोल नाही. एक तर आजचा दिवस माझ्यासाठी महत्वाचा असा आहे की मी संघटनेचं आयुष्य चाललो, सुरुवातीलाही चाललो, शेवटपर्यंत चाललो, संघटनेचा श्वास घेतला, आणि त्या श्वासाबरोबर माझ्या ज्यांनी मला साथ प्रतिसाद दिला असे सगळे जीवाभावाचे कार्यकर्ते इकडे आहेत. मला ही भेट दिली. बरेच जण आयुष्यामध्ये संपत्ती मोजतात. माझी संपत्ती इथे आहे बघा, ती बसलेली माझी सगळी संपत्ती. ज्यांना जे थकले आणि मी विचारलं काय रे बाळाराम थकला का, तरी बाळाराम सांगतो अजिबात नाही, मी परत धावायला तयार आहे. अरे सुरेश, विजय, थकलात का तुम्ही? पाय दुखतायत का? अजिबात नाही. ज्यांचे पाय दुखत असतील, थकले असतील, झोपले असतील, तरी सुद्धा 24 तास काम करणारे संघटनेचा प्रत्येक सक्रिय कार्यकर्ता, प्रत्येक पदाधिकारी ही माझी संपत्ती आहे. प्रत्येक सभासद ही माझी संपत्ती आहे.
आणि त्या अर्थानं प्रचंड संपत्ती माझ्याकडे मिळाली. आज आपले लाखापेक्षा जास्त सभासद आहेत आणि आपण त्याच्याही पेक्षा जास्त जण. आपण बरंच काही मिळवलेलं आहे. संघटना नसती तर काय झालं असतं याचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला कळतं संघटना नसती तर काय झालं असतं. जिथे संघटना नाही तिथे काय आहे. जिथे संघटना नाही तिथे ज्याला रेशन कार्ड नाही तो बोलू सुद्धा शकत नाही. ज्याला आधार कार्ड नाही तो बोलू सुद्धा शकत नाही. ज्याला शाळा नाही तो बोलू शकत नाही. ज्यांनी पलाट काढलाय तो बोलू शकत नाही. शाळेत शिक्षक येतो का नाही हे तो बोलू शकत नाही. तो जगू शकत नाही. कसा तरी जनावरासारखा जगतो. पण ज्या वेळेला तो संघटनेत येतो त्यावेळेला जरी आधार कार्ड नसेल तर आधार कार्ड साठी खंबीरपणे उभा राहतो, संघर्ष करतो. तो संघटनेचा कार्य करतो. काल आधार कार्ड साठी सर्वकडे संघर्ष. आता आधार कार्ड मिळवून देणं ही काय संघर्षाची गोष्ट आहे का? तुम्ही आधार कार्ड आम्हाला देत नाही म्हणजे आमचं नागरिकत्व नाकारता. आम्ही या देशाचे नागरिक नाही. मला कुणासाठी बोलायचं हे कळत नाही. मोठ्यांसाठी बोलू का छोट्यांसाठी बोलू? आज छोट्यांसाठी बोलू. मग छोट्यांसाठी जे बोलतो ते मोठ्यांनी लक्षात घ्या. मला साने गुरुजींचं खानदेशामधलं स्वातंत्र्यासाठीचं काम आठवलं. शिरीष कुमार सारखे तरुण साने गुरुजींनी उभे केले. खानदेशामध्ये घराघरामध्ये ते फिरले आणि घराघरात फिरून काय सांगितलं त्यांनी प्रत्येक आईबापाला सांगितलं की या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे. आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर स्वातंत्र्याचं युद्ध सुरू आहे. स्वातंत्र्याची लढाई सुरू आहे. या लढाईमध्ये तुमच्या घरातला एक मुलगा किंवा एक मुलगी देशाकरता द्या. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि खानदेशामधली हजारो मुलं आईबापाने दिली. माझं संघटनेच्या आईबापाला सांगणं, प्रत्येक सभासदाला सांगणं की आपल्याला सुद्धा स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे. 1947 ला 15 ऑगस्टला मिळालेलं ते स्वातंत्र्य आपलं नाहीये. ते अडाणी अंबानी कुणीतरी लुटलेलं आहे. अंबानीच्या मुलाच्या लग्नासाठी थाटमाट काय असतो. त्यावेळेला 26 नोव्हेंबर 1949 दिव्याने वाचली प्रस्तावना, प्रास्ताविका, उद्देशिका, प्रिॲम्बल. त्यामध्ये 26 नोव्हेंबर 1949 ला आम्ही अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करतो. ते संविधान अर्पण करायच्या एक दिवस आधी 25 नोव्हेंबरला बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केलं होतं संविधान सभेमध्ये. आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की आपण पूर्ण विरोधाभासाने भरलेल्या अशा विश्वामध्ये, जगामध्ये प्रवेश करतो. आपण समानता दिली आहे. संविधानामध्ये आहे समानता. आपण जे वाचलं त्या प्रस्तावनेमध्ये आहे, उद्देशिकेमध्ये आहे समानता. पण आम्ही, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं, लक्षात घ्या, आम्ही राजकीय समानता देतो. म्हणजे अंबानीला सुद्धा एक मत आणि त्या विवेकच्या बाबाला सुद्धा एक मत. मोखाड्याला किंवा जवाहरला देहऱ्यामध्ये राहणाऱ्या कातकरी वाडीतल्या त्याच्या बाबाला पण एक मत आणि अंबानीला पण एक मत, अडाणीला पण एक मत.
टाटाला पण एक मत, बिर्लाला पण एक मत, सर्वांना एक मत, सर्वांना मत सारखं. पण सर्वांची पद सारखी झाली का? कुठे आहे समानता? मुंबईमध्ये मलबार हिलला, वाळकेश्वरला, मुंबईच्या मोठ्या मोठ्या शाळांच्या मध्ये शिकणारी मुलं आणि कातकरी वस्तीमध्ये माझा शिकणारा हा विवेक असेल, ही मोनिका असेल, तो विघ्नेश असेल, यांच्यासारखी मुलं, कुठे आहे समानता? कुठे आहे स्वातंत्र्य? हे फक्त तोंडी दाखवायला स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर नसतं. स्वातंत्र्य 15 ऑगस्टच्या मंत्रालयामध्ये नसतं. स्वातंत्र्य कातकऱ्याच्या उंबरठ्यावर दिसावं लागतं. ते दिसतंय का आपल्याला? माझा प्रश्न आहे, दिसतंय आपल्याला? जे आपण सर्वांनी सांगितलं, जे आश्रमशाळेचं वास्तव आहे, आमच्या हॉस्टेलचं वास्तव आहे. आमच्याकडे केंद्राच्या निधीमधून 275 खाली विशेष निधी मिळतो. पालघरला वाचनालय बांधलं. 60 मुलं आपली मोखाड्यापासून तलासरीपासून त्या ठिकाणी शिकायला जातात. मी एका पत्रकारांना पाठवलं तिथे, त्याचं नाव नीरज राऊत, लोकसत्तेचे वार्ताहर आहेत, आणि आपल्या संघटनेच्या राजेश राऊत यांनाही पाठवलं, जे वकील आहेत. आणि त्यांना म्हटलं जर परिस्थिती बघून या, काय परिस्थिती. तिथल्या मुलांशी मी बोललो. केंद्र सरकारच्या निधीमध्ये वाचनालय सुरू केलं. आमच्या मुलांना कॉम्प्युटर नाहीये. कोणत्या JNG बाता करतो आपण? जर मुलांना ऑनलाईन शिकायचं असेल आणि मुलांना कॉम्प्युटर नसेल तर मुलांनी कसं MPSC करायचं? मुलांनी कशी आपली स्वप्न पूर्ण करायची? त्या मुलांना सांगितल्यानंतर मला वाईट वाटलं. ते म्हणाले की भाऊ, आम्हाला पुस्तकं सुद्धा नाही आहेत. भीक लागली आहे सरकारला. एका बाजूने करोडोचे प्रकल्प आणायचे. 1 किलोमीटर मेट्रो बांधायची असेल, 1 किलोमीटर मेट्रो, तर 3000 कोटी रुपये खर्च करतो. आणि आमच्या पोरांना द्यायला पुस्तकं नाहीत तुम्हाला. हे सरकार आहे का? मला सांगा. हे कोणत्या पक्षाचं आहे याला महत्व नाही. तो सत्तेत आहे का विरोधात आहे? कोण आमच्या पोरांचं भविष्य काय? आमची पोरं शिकणार कशी? शाळेमध्ये सायन्स 11वी 12वी काढता, एकही शिक्षक नाही. कुठे स्वातंत्र्य? इंग्लिशला पोरांना 10वीला इंग्लिशला मुलं म्हणतात की आम्हाला भाऊ शिकायचंय, आम्हाला डॉक्टर व्हायचंय, आम्हाला इंजिनियर व्हायचंय, पण आम्ही काय करू? आम्हाला इंग्लिशला शिक्षक नाही. मी तुम्हाला सांगतो, विद्यार्थी संघटना सुरू करताय ना, मंत्रालयामध्ये आदिवासी मंत्र्याच्या केबिन मध्ये घुसा. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर घुसा. आपला अधिकार आहे, भीक मागत नाही. शिका फक्त नाही, कुणी कशासाठी शिका? नाही तर बोलणार बोलले शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, नुसते बोलत राहिलो. शिकायचं आहे, आयुष्य बदलायचं आहे. आम्हाला आमचं आयुष्य बदलायचंय, आमच्या आईबापाचं आयुष्य बदलायचंय, आमच्या समाजाचं आयुष्य बदलायचं, आमच्या देशाचं आयुष्य बदलायचंय. त्याकरता आम्ही संघटित होऊ. फक्त स्वतःसाठी नाही संघटित होणार, फक्त स्वतःसाठी संघर्ष नाही करणार. आम्हाला बिरसा मुंडाचा वारसा आहे, आम्हाला भगतसिंगाचा वारसा आहे, आम्हाला नाग्या कातकरीचा वारसा आहे, आम्हाला शिरीष कुमारचा वारसा आहे. हे रक्त आपल्यामध्ये स्वातंत्र्याचं रक्त वाहत आहे, गुलामीचं रक्त नाही वाहत आपल्यामध्ये. आहे का तुमच्याकडे की ज्यांचं गुलामीचं रक्त वाहत आहे असं कोणी? स्वातंत्र्याचं रक्त वाहत आहे. म्हणून मी सांगेन, विद्यार्थी संघटनेने आक्रमक व्हा. हातात दगड नका घेऊ, हातात धोंडे नका घेऊ, हातात शस्त्र नका घेऊ. बाबासाहेबांनी दिलेलं संविधानाचं शस्त्र हातात घ्या. महात्मा गांधींनी दिलेलं अहिंसेचं शस्त्र हातात घ्या आणि चालवा सरकारवर. कोणतं सरकार आपल्याला आडू करतं ते बघूया.
ते आडवे येतील त्यांना आठवण करा. मला तुम्ही भेट देणार असाल तर ही संघर्षाची भेट द्या. आणि माझं संघटनेच्या सगळ्या सभासदांना, कार्यकर्त्यांना सांगेन, या पोरांच्या रस्त्यात नका येऊ, या पोरांना मार्गदर्शन नका करू, या पोरांना भाषण नका देऊ, या पोरांचं ऐकू. आपल्यापेक्षा त्याला कळतं. मला बरेचदा, मी तसा हट्टी मुलगा आहे. माझा मित्र इथे वर्गातला माझ्या विजय पै इथे आहे, माझ्या वर्गात होता. 8वी 9वी 10वी आम्ही एकत्र शिकलो, 11वी. मी फार हट्टीपणा करे. जसं तुम्ही सांगताय नाही तर सांगा नाहीच, तसं मी म्हटलं मला हे पाहिजे म्हणजे पाहिजेच. मी तुम्हाला खरं सांगतो, काल मी एक पाहिलं, मला विलासने पाठवलं, आणि ते मी पाहिल्यानंतर मी बेहद खुश झालो. आणि जितक्या लोकांना मला पाठवता येतील तेवढं ते पाठवून दे. खूप खुश झालो. मी बघितलं एक मुलगा बाकीच्या मुलांना सांगतोय की उठा, संघटित व्हा, प्रकल्प अधिकारी आल्याशिवाय जायचं नाही, आपल्या मागण्या आपल्याला मान्य करून घ्यायच्या आहेत. धडाक्याने सांगणारा एक मुलगा मी तिथे पाहिला. आणि मला वाटलं, अरे हा मुलगा माझा का नाही, माझ्या संघटनेचा का नाही. आणि मी तो कोण आहे याचा शोध घ्यायला सुरुवात केली. आणि जेव्हा मी शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा रात्री मला कळलं की तो मुलगा माझाच आहे. याला शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले, याच्यापर्यंत पोहोचायचं. हा आहे कुठला? आणि जेव्हा तो म्हणाला की भाऊ मी संघटनेचाच आहे, मी तुम्हाला फॉलो करतो, मला माहित नाही तुम्हाला कोण फॉलो करतो, मी काय सोशल मीडियावर फार नसतो, तू फॉलो करत असशील तर तुझं क्रेडिट तिकडे तो विलास बसलाय ना त्याला. तो म्हणाला भाऊ मी देहऱ्याच आहे, चव्हाण म्हणतो. तेहरा म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर पायल डोकी आली. 10वीला 80% मार्क मिळालेली पोरगी, डॉक्टर व्हायचंय म्हणून विज्ञान शाखेला त्या देहऱ्याच्या आश्रमशाळेमध्ये तिला प्रवेश पाहिजे होता. पण आश्रमशाळेची आमची क्षमता भरलेली होती. आम्हाला भीक लागली की आम्ही आमच्या आदिवासी पोरांना राहायला जागा नाही देऊ शकत. त्या पोरीने तिचं स्वप्न पूर्ण होणार नाही म्हणून पेट्रोल ओतून आत्महत्या केली. ते गाव म्हणजे देहरे, त्या आश्रमशाळेत. तो म्हणाला की भाऊ 2 वर्षापूर्वी, नाही 1 वर्षापूर्वी मी आत्मक्लेश आंदोलनासाठी ठाण्याला पण आलो होतो. म्हणून मी मगाशी म्हटलं की एक विवेक अस्ताला जाताना दुसरा विवेक जन्माला आलाय, आणि हा एक विवेक म्हणजे असे अनेक आहेत. तुमच्या प्रत्येकामध्ये मला दिसतंय की तुमच्या अंतःकरणामध्ये आग आहे. कोणाच्या अंतःकरणामध्ये बर्फ आहे जरा मला सांगा. कुणाच्या अंतःकरणात आग आहे मला सांगा. हात वर करा. कुणाच्या अंतःकरणामध्ये सरकार जे करतंय, मेट्रोला 1000 2,000 3,000 कोटी 3,000 कोटी एका किलोमीटरला, आणि आदिवासी पोरांना शिक्षक नाही याची चीड ज्यांना ज्यांना आहे त्यांनी हात वर करा. आणि याचा जाब विचारायची हिंमत ज्यांच्या ज्यांच्यामध्ये आहे त्यांनी हात वर करा. यासाठी त्रास सहन करायची ज्यांची तयारी आहे त्यांनी हात वर करा. जेलमध्ये जायची तयारी आहे त्यांनी हात वर करा. काळजी नका करू. मला तुमच्या सर्वांचा अभिमान वाटतो. मी आजच्या दिवशी वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही मला भेट दिली, मी तुम्हाला भेट दिली. माझी भेट तुम्हाला
माझ्या आयुष्यातले उरलेले जितके श्वास असतील ते सर्व मुलांसाठी तुमच्यासाठी. तुम्ही सांगाल ते करायला, तुम्ही सांगाल तिथे यायला, तुम्हाला आश्रमशाळेत येऊन शिकवायला, तुमच्यासाठी रस्त्यावर लढायला, तुमच्यासाठी मंत्रालयामध्ये केबिन मध्ये घुसायला तुमचा भाऊ पुढे असणार आहे. फिकीर नाही करणार शासनाने मला मंत्रिपदाचा दर्जा दिला, मी फेकून देईन मंत्रिपद, आढावा समितीचं अध्यक्षपद फेकून देईन. काय करायचंय? 100 44 शिक्षक आमच्या आश्रमशाळेमध्ये नाहीत. जिल्हा परिषदेमध्ये पालघरला शरदजी 10,000 मुलं आहेत जिल्हा परिषदेमध्ये शिकणारी 9वी 10वी. आमच्या शिक्षण मंत्र्यांना भीक लागली आहे, आमच्या आदिवासी मंत्र्याला भीक लागली आहे. यांच्या शिक्षकांना आम्ही जिल्हा परिषदेला पैसे देऊ शकत नाही, ही परिस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांना मी लिहिलंय, काय उपयोग आहे लिहिण्याचा? म्हणून मी सांगतो तुम्हाला की मुख्यमंत्र्यांशी आता मी भेटीच्यावर जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी मला भेट द्या म्हणून मागणार नाही, मुख्यमंत्र्यांना भेट द्या म्हणून पत्र लिहिणार नाही. तुम्ही रस्त्यावर या, तुमच्या बरोबर रस्त्यावर लढून मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन, त्याशिवाय मी बोलणार नाही. आम्हाला जगू द्यायचं आहे का नाही? आदिवासीला नष्ट करायचं आहे का तुम्हाला? मला हे दिसतंय सर्व चित्र की सर्व जे काही चाललंय तुमचं ते संपत्तीचं केंद्रीकरण चाललंय. अंबानी अडाणी शिवाय तुम्हाला काही दिसत नाही, फक्त पैशावाले तुम्हाला दिसतात. या देशातल्या गरिबांनी काय करायचं? जगायचं कसं? आदिवासींनी जगायचं का नाही जगायचं? आणि ह्या आम्ही जगायचं का नाही जगायचं तुम्हाला विचारत नाही. आमचा अधिकार आहे सन्मानाने जगायचा. तुम्ही कोण आमचा अधिकार काढून देणार? तुम्ही सत्तेवर आज उद्या नाही. तुम्ही काय सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही. आम्ही सत्ते इथे बसलेले संपूर्ण देशाचे मालक आहोत. आम्ही भारताचे लोक म्हणा सर्वांनी, आम्ही या देशाचे मालक आहोत. आम्ही देशाची मुलं, या देशाचं भविष्य आहोत. कोण आमच्या आड येत ते बघू. अशी हिंमत आहे तुमच्या? नक्की आहे? बघा मी सुद्धा तरुण झालो कधी. आता तुम्ही सांगाल का याचा 17वा वाढदिवस आहे? माझा 17वा वाढदिवस. तुमच्याही पेक्षा तरुण बनवून मी लढेन. मी 15 ऑगस्टला सांगितलं की 2047ला जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष होतील ती साजरी करायला मी असणार. आणि ते असणार याचं काम तुम्ही आज मला ताकद दिली. तुम्ही आज मला ताकद दिली, तुम्ही मला लढायची प्रेरणा दिली, तुम्ही मला अमृत पाजलंय. त्यामुळे देशातला आपल्या जगातला कोणताही आजार मला मारू शकणार नाही. तुम्ही जोपर्यंत हात लढता आहात, कशासाठी लढायचं लक्षात घ्या. आपल्यासाठी नका लढू, आपल्यासाठी नका लढू. तू ग्रॅज्युएट हो, MPSC कर, क्लास 1 ऑफिसर कर. असे क्लास 1 ऑफिसर हजारो आहेत रे. असे MPSC केलेले डेप्युटी कलेक्टर पण खूप आहेत. असे IAS केलेले कलेक्टर पण खूप आहेत. आपल्या देशाला भगतसिंग पाहिजे. आम्हाला तो IAS पाहिजे जो ICS होता नेताजी सुभाषचंद्र बोस सारखा, की ज्यांनी लाथ मारली आणि देशाच्या स्वातंत्र्याकरता लढायला होतं. आम्हाला खुदिराम बोस सारखा पाहिजे, आम्हाला बिरसा मुंडा पाहिजे, आम्हाला नाग्या कातकरी पाहिजे. आणि तुमच्यामध्ये ते सर्व दिसतात. म्हणून मी तुम्हाला सलाम केला की उद्याचं फक्त संघटनेचं भविष्य तुम्ही नाही आहात, फक्त ठाणे पालघरचं भविष्य नाही आहात तुम्ही. उद्याच्या देशाचं भविष्य तुमच्या पिढीमध्ये आहे. आणि तुमच्या पिढीला चांगले दिवस देणं हे माझ्यासारख्याचं काम आहे. आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू, तुमच्या आड नाही येणार आम्ही. तुम्हाला ज्या ज्या वेळेला मदत लागेल त्या त्या वेळेला तुम्ही लढा, तुम्ही शिका. तुम्हाला शिकायला जी मदत लागेल ती आम्ही देऊ, तुम्हाला लढायला जी मदत लागेल ती आम्ही देऊ. जिंका. अहिंसेच्या मार्गानं संविधानानं दिलेला अधिकार आपला मिळवून घ्यायचा आहे.
तो अधिकार आपल्याला कोणी देणार नाही, तो मिळवून घ्यायचा आहे. आणि तो मिळवून घेण्याकरता विद्यार्थी संघटनेची सुरुवात केली आहे. मला मी परत एकदा संघटनेच्या मनापासून सर्वांचे आभार मानतो की खूप चांगली अनमोल भेट तुम्ही मला दिलेली आहे. आपल्या संघटनेच्या प्रत्येक सभासदांनी त्यांच्या मुलाला, तो विघ्नेश 5वीला आहे, त्याला मी विचारलं, का रे तू संघटनेकडे, तू पण संघटनेत येणार का नाही? 5वीतल्या मुलाला सुद्धा संघटनेमध्ये आणा, विद्यार्थी संघटने. आपल्या मुलांना लहानपणाचं बाळकडू पालू, अंगाई गीत, स्वातंत्र्याची अंगाई गीत म्हणून वलवारा 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 नाव, स्वातंत्र्य दौलत मोलाची रे, या पोरांच्या तोंडात देऊ. पिक्चरची गाणी या पोरांच्या तोंडात असतील ते असू द्या, मी त्याच्या विरोधी नाही करत, पण देशाची आणि आपल्या समाजाची गाणी सुद्धा तुमच्या तोंडी कशी येतील त्याचा विचार आपल्याला करायचा आहे. लक्षात घेऊ. तुम्ही म्हणून फक्त तुमचा आश्रमशाळेत शिक्षक नाही म्हणून भांडणारे नका होऊ, आश्रमशाळेत चांगलं खायला मिळत नाही म्हणून भांडणारे नका होऊ, वसतिगृहामध्ये नीट व्यवस्था नाही, पाणी नाही म्हणून भांडणारे नका होऊ. तुम्ही असे भांडणारे व्हा की आम्हाला आमच्यावर अन्याय करणारी सगळी व्यवस्था उलटवून टाकायची. ज्या ठिकाणी अंबानीचा मुलगा आणि हा विवेक पागी जो देहऱ्याला कातकरी वस्तीमध्ये आहे, त्या दोघांना समानता राहील असं चित्र आम्हाला निर्माण करायचंय. जे आज विषम समाजाकडे नेणारं चित्र आहे ते आम्हाला बदलायचंय. आमच्या रंगावरून कोणी ओळखणार नाही याची जात कोणती, त्याच्यावर काय द्यायचं, त्या आम्हाला काय येतंय त्यांच्यावर आमची परीक्षा करा. आम्ही कुठे राहतो त्या पद्धतीच्या सोयी सवलती आम्हाला, सगळ्यात दळबदरी सोयी सवलती. नुसत्या आदिवासी खात्याने आता इमारती उभ्या केल्या, ठेकेदारांसाठी आदिवासी खातं चालतंय, इमारती मागे इमारती. त्या इमारतीच्या आत शिक्षक आहेत का नाही हे कुणी बघायचं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपल्या संघटनेच्या प्रत्येक सभासदांनी आपलं भविष्य म्हणजे आपली मुलं आहेत. हे माझं म्हणणं बरोबर आहे का चूक आहे? आपलं भविष्य कोण आहे? आपली मुलं आहेत. आता जे काम करायचं ते फक्त विवेक भाऊने नाही, तुम्ही सुद्धा आपल्या मुलांसाठीच काम करायचं एवढं लक्षात घ्या, याचा निर्धार करा. माझं स्वप्न आहे की एक दिवस असा येईल ज्या दिवशी हा देश सुखी असेल. हे माझं स्वप्न नाही, हेच स्वप्न साने गुरुजींनी पाहिलं होतं. हेच स्वप्न भगतसिंगांनी पाहिलं आणि तो फासावर गेला. हेच स्वप्न खुदिराम बोसनी पाहिलं आणि तो फासावर गेला वयाच्या अवघ्या 16-17व्या वर्षी. हे स्वप्न शिरीष कुमारनी पाहिलं आणि यांनी छातीवर गोळ्या झेलल्या. हेच स्वप्न महात्मा गांधींनी पाहिलं होतं, हेच स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं होतं, सरदार पटेलांनी पाहिलं की आपला देश सुखी व्हावा, या देशामधला प्रत्येक जण सुखी राहावा, एकही जण उपाशी राहू नये. आज आमचा देश अभिमानानं सांगतो की देशातले 80 कोटी लोक आम्ही त्यांना फुकट धान्य देतो. काही शरम वाटायला पाहिजे तुम्हाला. रोज अंबानीची संपत्ती क्षणाक्षणाला तुमच्याने लाखोने वाढते आणि 80 कोटी लोक फुकटच्या अन्नावर जगतात. हे सांगायला त्या सरकारला शरम वाटली पाहिजे. हे स्वप्न नव्हतं. प्रत्येकाला सन्मानाने जगता येईल, प्रत्येकाला ताठमानेने जगता येईल, प्रत्येकाला स्वतःच्या खर्चानं घर बांधता येईल, प्रत्येकाला स्वतःच्या खर्चानं अन्न घेता येईल, प्रत्येकाला स्वतःच्या खर्चानं शिकता येईल अशी व्यवस्था पाहिजे. भिकेची व्यवस्था नको, आम्हाला हक्काची व्यवस्था पाहिजे. कारण आम्ही या देशाचे मालक आहोत. आणि म्हणून व्यवस्था बदलण्याकरता, समाजामध्ये बदल घडवून आणण्याकरता या पुढचं काळ आपण सर्वांनी घ्यायचंय. हे आव्हान आहे, ते आव्हान आपण स्वीकारू आणि येणाऱ्या पिढीला, तुम्हा सर्वांना चांगल्यात चांगलं जीवन जगता येईल, ताठ मानेनं जगता येईल. तुमच्या मुलांना आश्रमशाळेमध्ये शिक्षक नाही तशी व्यवस्था नको, तुमच्या मुलांना तरी. तुमच्या मुलांना हॉस्टेलमध्ये पाणी नाही अशी व्यवस्था नको. तुमच्या मुलांना वाचनालय बांधलं पण त्याच्यामध्ये पुस्तकं नाहीत अशी व्यवस्था नको. असं जर पाहिजे असेल मित्रांनो
तर संघर्षाशिवाय पर्याय नाही. संविधानातला अधिकार कुणी मागून देणार नाही. त्यासाठी संविधानामध्येच तरतूद केली. आज आपले श्रमजीवी विद्यार्थी संघटना आपण संविधानाचा अंमल करतो. तो 5 ऑगस्टचा GR जो सांगतोय त्या 5 ऑगस्टच्या GR मध्ये आहे की मुलांनी, वसतिगृहात राहणाऱ्या मुलांनी संघटना करायची नाही. अरे तुमच्या बापाची भीक आहे का संघटना करायची नाही? कोण तो GR काढणार आहे? मी तुम्हाला सांगतो की त्या GR ची होळी करा. फक्त 26 वर्षावर नका थांबू. संघटना करायची नाही, तुम्ही आम्हाला खायला द्यायचं नाही आणि आम्ही बोलायचं नाही. तुम्ही आम्हाला पाणी द्यायचं नाही, आम्ही बोलायचं नाही. संघटना करायचा अधिकार आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये अनुच्छेद 19 प्रमाणे दिला. जो मुलांना सुद्धा अधिकार आहे. हा हॉस्टेलमध्ये, आश्रमशाळांमध्ये आणि सांगा हो तुमच्या GR ची होळी करून टाकतो, आम्ही संघटना करतो. दाखवा तुम्हाला संघटना आमची करायची थांबू. आहे तुमच्या हिंमत? आहे हिंमत? प्रत्येक आश्रमशाळेमध्ये संघटना कराल, प्रत्येक हॉस्टेलमध्ये संघटना कराल. मी तुम्हाला विचारतो सर्व मुलांना, प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आपल्या मुलांची संघटना कराल? प्रत्येक कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये संघटना कराल? नक्की कराल? ज्या ज्या ठिकाणी अकॅडमी आहे त्या त्या ठिकाणी संघटना कराल. जिथे जिथे विद्यार्थी आहे तिथे संघटना कराल. त्यासाठी वेळ द्याल? नक्की? मागे ना फिरायचं. त्या दिवशी तुम्ही हे कराल आणि ते करावं. आज संविधानाने दिलेला जो अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार, संघटना करण्याचा अधिकार आणि संघटना करून अहिंसक प्रतिकार करण्याचा, विनाशस्त्र एकत्र जमण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार ही कुणाची मेहरबानी नाही. तो आमचा अधिकार, घटनादत्त अधिकार आहे आणि तो घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. संघटना केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा निर्धार तुमच्यापैकी प्रत्येकाने करा. तुमच्या प्रत्येकाचं आयुष्य बदललेलं असेल एवढं मी सांगतो. संघटनेशिवाय पर्याय नाही. आपण सर्वांनी संघटित व्हा. संघटनेच्या प्रत्येक सभासदांनी, अध्यक्षांनी सांगितलं तुम्ही सर्वांनी या मुलांच्या पाठीत ताकद द्यावी. ध्यास या मुलांना चांगलं जीवन कसं मिळेल, यांचा संघर्ष चांगला कसा होईल, यांचं नेतृत्व पुढे कसं जाईल. तुम्ही नेतृत्व करा. मोनिका तू नेतृत्व, विघ्नेश तुझ्यासारख्यांनी नेतृत्व करा. आपण या पद्धतीने तुम्ही नेतृत्व करा. आम्ही तुम्हाला मदत करू. मार खायचा असेल तर 4 लाठा पडतील तर तुमच्या पडायच्या आधी आमच्या पडतील अशी व्यवस्था आम्ही तुमचं संरक्षण करू. ती शपथ मी संघटनेच्या सर्वांना देतोय. तुम्ही हात वर करा मग संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी. माझं म्हणणं बरोबर आहे का चूक आहे? या पोरांच्या पाठीशी उभं राहायचंय का नाही राहायचं? मग आजपासून आपली मुलं विद्यार्थी संघटनेत पाठवायची आणि विद्यार्थी संघटना इतकी मजबूत करायची की तुम्ही त्या सूरजनीच याची माहिती काढली की शाळेमध्ये पोषण आहारच मिळत नाही. त्याला पण ती उशिरा मिळाली, लवकर मिळालं पाहिजे पुढच्या लक्षात ठेव. पण त्यानंतर तुम्ही सर्व मुलं, कोण कोण थाळी वाजवायला गेलो होतं हात वर कर. थाळी वाजवायला कोण कोण गेलो होतं? मुलं कोण कोण गेली होती थाळी वाजवायला? अरे ताटली वाजवायला मुलं कोण कोण गेली होती ताटली वाजवायला? मग यांनी तुम्ही ताटली वाजवली, तुमची ताटली. मला कौतुक वाटतं की या जिल्ह्यामध्ये असा एक जिल्हाधिकारी या राज्यामध्ये निघाला. भिवंडीला मुलं चालली होती ताटली वाजवत, ताटली वाजवत चालली होती मुलं. आणि त्यावेळेला म्हणजे हेच सांगाल ना की सरकारला भीक लागली, आम्हाला खायला पण देत नाही सरकार. आणि एक अधिकारी उतरला, पोलीस पण उतरले त्याच्याबरोबर. तो उतरला, त्या मुलांकडे गेला आणि मुलांना नमस्कार करून म्हणाला, मुलांना नमस्कार, मी या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी आहे. त्याचं नाव श्रीकृष्ण पांचाळ, डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ. मी ताबडतोब त्यांना तर मला कळल्या त्यांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले भाऊ माझं कर्तव्य मी केलं. माझी मुलं उपाशी असतील तर मी गाडीमध्ये कसं चालणार? मी त्यांना म्हटलं मग एक करा,
की जिल्हाधिकाऱ्याचा संबंध या पोषण आहाराशी नाही आहे, पण तुम्ही शासनाला लिहा की तुम्ही काय पाहिलं. आणि त्या संध्याकाळी त्या कलेक्टरनी शासनाला लिहिलं की ही परिस्थिती. असे पण अधिकारी आहेत. तुम्ही जेव्हा अधिकारी व्हाल, तुम्ही अधिकारी व्हाल तेव्हा असे अधिकारी व्हा की लोकशाहीचे अधिकारी, लोकांना अधिकार देणारे अधिकारी, लोकांचं स्वातंत्र्य काढून घेणारे अधिकारी या देशाला नको. आणि जे कोणी अधिकारी देशाच्या स्वातंत्र्य काढून घ्यायचा प्रयत्न करील त्याला ठिकाणं आणल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार आपण सर्वजण करू. मला तुम्ही या वाढदिवसाला खूप मोठी भेट दिली. तुमचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाही, म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की प्रत्येक श्वास यानंतरचा संघटनेसाठी तर आतापर्यंत मी श्वास व्यवस्थित, त्यानंतरचा प्रत्येक श्वास या माझ्या मुलांच्या भविष्यासाठी वेचायची संधी आपण मला द्या. आणि त्यासाठी जसे आपण आतापर्यंत लढलो तसे या मुलांच्या भविष्यासाठी लढू. त्यामध्ये आपल्या सर्वांना यश मिळो ही प्रार्थना करतो. जिंदाबाद.